माझ्यासारखे नवीन काही यूट्यूबर्स आहेत ते व्हिडिओ बनवतात, तर असे काही असतात की कोणाच्या बोलण्याने, लोकांचा विचार करून, गावातील आजूबाजू रिश्तेदार यांचा विचार करून ते व्हिडिओ मागे घेतात, बनवणे बंद करतात. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर मी एक यूट्यूबर आहे आणि हे सांगायला मला अजिबात लाज वाटत नाही, उलट अभिमान. व्हिडिओ बनवण्याचं कारण मी तुम्हाला समोर सांगतेच, पण त्याच्या आधी एके दिवशी मला एका व्यक्तीने असे विचारले होते की अरे बाबा, तू यूट्यूबमधून पैसे खरंच कमवते का, की रोज जसं काही व्हिडिओ टाकते यूट्यूबवर? तर म्हणूनच मी माझ्यासारखे छोटे यूट्यूबर्सने जसे की आता नवीन नवीन स्टार्ट केलं आहेत आणि लोक त्यांना खूप हसतात, खूप बोलण्या घालतात, त्यांना काही पण असे घाणेरडे असे शब्द वापरतात. तर मी त्यांना एकच सांगू इच्छिते, त्यांना उत्तर देण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर मी यूट्यूबमधून अजून अर्निंग माझी स्टार्ट झालेली नाही आहे, कारण आत्ताच माझं नवीन चॅनल आहे. आणि हो, मी एक दिवस पैसे तर नक्की कमवेन, कारण तेवढा माझ्या स्वतःवर विश्वास आहे, माझ्यावर कॉन्फिडन्स आहे की मला असं वाटतं की मी हे करून दाखवेन आणि करेन सुद्धा. तर तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ कुठून पाहता तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हो, मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवते कारण मला लाईफमध्ये सामोर जायचं आहे. माझ्या मुलासाठी, माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या घरासाठी काही नाही काय करायचं आहे आणि आपल्याला कुठंतरी आपल्या स्वतःसाठी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मला हे करायचं आहे. तर हो, मी व्हिडिओ, तर हे पैसे मिळतात. मेहनत असली की पैसे मिळतात, मेहनत केल्यानंतर पैसे तर मिळणारच आहेत. तर बघा, मी त्या लोकांना, अशा विकृत लोकांना मी एकच सांगू इच्छिते की हे पैसे कोणावर अवलंबून किंवा कोणाची मदत घेऊन हे पैसे कमवत नाही. कारण हे पैसे मी स्वतःच्या मेहनतीने, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी, आपल्या मुलासाठी, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या घरादारासाठी मी हे करत आहे. मला आत्ता पैसे नाही मिळत, मान्य करते, पण एक ना एक दिवस माझी मेहनत तर ह्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. स्क्रिप्ट लिहिण्यापासून ते व्हिडिओ शूट करण्यापर्यंत, ते एडिटिंग करण्यापर्यंत आपल्याला हे काम पूर्ण वेळ याच्यामध्ये द्यावं लागतं. तर आजच्या काळामध्ये महिलांनी फक्त घरी बसून राहावं अशी पुरुषांची अपेक्षा असते का? आणि ज्याने मला म्हणलं हे एक पुरुषच आहे. आजच्या काळात महिलांनी आत्मनिर्भर, इंडिपेंडेंट काळाची गरज आहे. आणि राहिला माझा प्रश्न घरापासून दूर राहण्याचं, तर हो, लग्न झाल्यापासून मी आपल्या नवऱ्यासोबत दूरच राहते. कारण माझा नवरा लग्न आधीपासून कंपनीमध्ये राहतो आणि लग्न झाल्यानंतर मला पण सोबत घेऊन आले आणि आम्ही दोघे सोबत राहतो आणि माझा मुलगा पण आहे. तर आज नाही उद्या आम्ही गावाला तर जाणारच आहोत, म्हणजे येतं नेहमीसाठी नाही राहणार आहोत. जसे की माझा मुलगा शाळेत जायला लागेल तेव्हा आम्ही हे सोडून जाणार आहोत. पण तोपर्यंत आपली मेहनत मी का थांबवू? का लोकांचं बोलणं आहे? मी आपल्या घरापासून लांब का राहते, घरच्यांसोबत कशी राहते, हे तुम्हाला बोलण्याची काहीही गरज नाही आहे. आणि हो, तुम्ही कितीही काही म्हणाल तरी मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवणे काही थांबवणार नाही आहे. कारण असे एक दोन असे किती का मिळतील, पण ज्यावेळेस मी सफलता माझी होईल, ज्यावेळेस मी सक्सेस होईल, तेव्हा हेच लोक माझ्या मागे टाळ्या वाजवतील. तर माझी एकच अपेक्षा आहे की कोणालाही सपोर्ट करा, डिमोटिवेशन देऊ नका कोणालाही, जेणेकरून आता जसं माझ्यासारखे नवीन काही यूट्यूबर्स आहेत ते व्हिडिओ बनवतात, तर असे काही असतात की कोणाच्या बोलण्याने, लोकांचा विचार करून, गावातील आजूबाजू रिश्तेदार यांचा विचार करून ते व्हिडिओ मागे घेतात, बनवणे बंद करतात. पण असे अनेक लोक आपल्याला मिळणार आहेत वाटेमध्ये की आपल्याला तशांना सामोरे जावे लागेल, त्यांच्या नाकावर निंबू टोचून आपल्याला सामोर जावे लागेल. तर सांगण्याचा अर्थ असाच की कोणाच्या बोलण्याने, असे वाईट बोलण्याने तुम्ही आपला करिअर सोडू नका, आपला ध्येय सोडू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर अवलंबून राहा, कोणावर अवलंबून राहायचं नाही. स्वतःवर अवलंबून राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. एक ना एक दिवस नक्की यश मिळेल. मी फक्त यूट्यूबवर आता स्टार्ट केलं आहे, मला तेवढं सपोर्ट पण नाही मिळत आहे. पण हो, मी हे काम अजिबात सोडणार नाही आहे.